अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे निघालेल्या आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत तब्बल 240 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत। हे सर्वजण वेगवेगळ्या कारणांनी प्रवास करत होते। काही आपल्या नोकरीसाठी, काही आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी, तर काही आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी। परंतु नियतीच्या एका क्षणी गावाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। नंबर 1, दीपक पाठक। हे गेल्या 15 वर्षापासून एअर इंडिया मध्ये नोकरी करत होता। दीपकने अत्यंत जबाबदारीने, निष्ठेने आणि शांत स्वभावाने त्यांनी हे काम केलं। एअर होस्ट म्हणून त्यांनी हजारो प्रवाशांची सेवा देखील केली होती। पण यावेळी नियतीनं वेगळाच खेळ केला आणि दीपक आपल्याला सोडून गेला। तसेच दीपक यांचं कुटुंब कात्रज भागातील रावल कॉम्प्लेक्स मध्ये गेल्या अनेक वर्षापासून राहत आहे। त्यानंतर नंबर 2, अर्पणा महाडिक। या चिपळूण तालुक्यातील दामेली भोजनेवाडी गावातील सुनबाई आणि एअर इंडिया या प्रतिष्ठित विमान कंपनीमध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत होत्या। अर्पणा महाडिक या 35 वर्षाच्या असून यांचं अपघातात दुर्दैवी निधन झालं। या अपघाताने कोकणच्या मातीतून आकाशात झेपावलेली एक जबाबदारी आणि कर्तव्यनिष्ठ कन्या हरपली आहे। तसेच अर्पणा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांचे बाचे अमोल महाडिक यांच्या पत्नी होत्या। गेल्या काही वर्षापासून त्या एअर इंडिया सेवेत कार्यरत होत्या। नंबर 3, सुमित सबरवाल। हे अहमदाबाद विमान दुर्घटनेतील पायलट। सुमित सबरवाल यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। मुंबईतील पवई परिसरामध्ये सुमित सबरवाल यांचे 88 वर्षाचे वडील एकटेच राहतात। टेक ऑफ करण्यापूर्वी सुमितने त्यांच्याशी संवाद साधला होता। लंडनमध्ये विमान लँड झाल्यावर मी पुन्हा बोलेल असं त्याने सांगितलं होतं। पण त्याआधीच त्याच्यावर काळाने घाला घातला आणि सुमितचा तो फोन वडिलांसाठी अखेरचा ठरला। नंबर 4, महादेव पवार आणि आशा पवार। सांगोला तालुक्यातील हातिक गावातील महादेव पवार 67 वर्षाचे होते आणि आशा पवार या 55 वर्षाच्या होत्या। हे 2 दाम्पत्य आपल्या मुलाला भेटण्यासाठी लंडनला जात होते। पण मध्येच दुर्दैवी घटना घडली आणि त्यामध्ये त्यांचं आयुष्य संपलं। तर या दोघांना 2 दाम्पत्य आहे। एक लंडन मध्ये जॉब करत होता तर दुसरा मुलगा अहमदाबाद मध्ये व्यवसाय करत होता। या दुर्दैवी अपघातात या दोघांनीही आपले प्राण गमावले। त्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियावर शोकाकळा पसरलेली आहे। नंबर 5, रोशिनी सोनगरे। ही एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशिनी एअर होस्टेड म्हणून कार्यरत होती। रोशिनी ही डोंबिवली पूर्वेकडील राजाची पंत परिसरातील नवउमिया कृपा सोसायटी मध्ये आपल्या आई, वडील आणि भावासोबत राहत होती। तिचे वडील राजेंद्र आणि आई राजेश्री आणि भाऊ विघ्नेश हे एकत्रच राहत होते। मुंबई ग्रेड रोड परिसरात राहणारे हे कुटुंब 2 वर्षापूर्वी डोंबिवलीतील स्थानिक झालं होतं। तसेच रोशिनी हिचा भाऊ विघ्नेश हा एका खासगी शिपिंग कंपनीमध्ये काम करतो, तर आई वडील हे घरीच असतात। रोशिनीचे शिक्षण मुंबईत झाले। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र सोनगरे व त्यांचे पत्नी राजेश्री हिने आपल्या दोन्ही मुलाला शिकवले। रोशिनीला लहानपणापासूनच एअर क्रू बनायचं होतं। तिने जिद्द आणि मेहनत करत तिचे स्वप्न पूर्ण केले। काल आई वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली व अहमदाबादच्या फ्लॅटने ते लंडनच्या दिशेने निघाली होती। मात्र याच विमानाचा अपघात झाला व रोशनीचा दुर्दैवी मृत्यू झाला। नंबर 6, क्लाइव्ह कुंदर। हे पायलट इन कमांड सुमित सबरवाल यांचे सह पायलट होते। मुंबईतील पश्चिम उपनगरात ते वास्तव्यास होते। मात्र या अपघातात त्यांचा देखील मृत्यू झालेला आहे। तर महाराष्ट्रातील एकूण 6 जणांनी या दुर्दैवी घटनेत जीव गमावलेला आहे। तसेच या अपघाताने केवळ विमानातील प्रवाशांचेच नव्हे तर जमिनीवरील नागरिकांचेही प्राण घेतले। कारण विमान थेट BJ मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेड ब्लॅकवर कोसळलेले आहे, ज्यामुळे 28 जणांचा मृत्यू झाला आणि 60 जण जखमी झालेले आहेत। या घटनेने संपूर्ण देश शोकाकुल झालेला आहे।